तर नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। आज आपण निघालो आहोत किल्ले सिंहगडावरती। तर आज आपण हा प्रवास पायी ट्रेकने नाही करणार आहोत, तर हा प्रवास आज आपण जीपचा प्रवास करणार आहोत। तर जीपचा काय एक्सपिरियन्स असतो ते आज आपण पाहूयात, चला तर। तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला छान हिरवळ आहे आणि वातावरण पण आज थोडं क्लाउडी आहे। तर मे बी आपल्याला सिंहगडावरती पाऊस थोडाफार मिळू शकतो। तर चला, तर आपला सिंहगडाचा स्टॉप आलेला आहे आणि ही पूर्ण सिंहगडाची पार्किंग आहे। आणि सिंहगडाच्या पार्किंगच्या दोन्ही साईडला आपण बघू शकता की धुक्याची पूर्ण चादर आहे। तर या साईडला बघू शकता आपल्याला पेरू, भुईमुगाच्या शेंगा आणि काकड्या वगैरे पाहायला मिळतात। आणि दरवेळेस आपण जेव्हा सिंहगडावरती येतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी आपल्या सिंहगडावरती पाहायलाच मिळतात। नाही, वर खाऊ ना, वर आहे। आणि हा आहे आपला सिंहगडाचा पहिला दरवाजा, म्हणजे पुणे दरवाजा। आणि आत्ता तरी या ठिकाणी पूर्णपणे धुके आहे। बघू, मे बी येते वेळी रिटर्न येते वेळी आपल्याला थोडं क्लिअर वातावरण पाहायला मिळेल। तर ही आहे घोड्यांची पागा आणि या ठिकाणी महाराजांच्या काळात घोड्यांना ठेवलं जायचं। आतमध्ये बघू शकता पूर्णपणे अंधारच आहे आणि या ठिकाणी पूर्वीच्या काळी घोड्यांना ठेवलं जायचं।
ही आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, जी की कोंढाण्याच्या युद्धामध्ये उदयवान राठोड याच्यासोबतच्या लढाईच्या वेळेस या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली आणि हेच ते ठिकाण जिथे तानाजी मालुसरे यांची समाधी आज आपल्याला पाहायला मिळते. सिंहगडाच्या घनघोर युद्धासोबतच आत्ताच्या काळी जर काही अजून एक सिंहगडाची खास ओळख असेल तर ती म्हणजे सिंहगडावरील पिठलं भाकर, झुणका भाकर आणि हे मटक्यामधील घट्ट दही.